तो पण असाच आहे. केशेसचा विषय तो पण तसाच ठेवला. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, सारथीचा विषय, सगळे विषय पेंटिंग ठेवले. आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्ही व्हॅलिट्या दिल्यात ना, व्हॅलिट्या ज्यांना प्रमाणपत्र दिले त्याला व्हॅलिट्या दिल्या नाही. हे माझं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या मागण्यांचा निपटारा काढा. माझं काहीही म्हणणं नाही, पण नाही काढलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आपण जो बावनकुळेंच्या पत्रावर आक्षेप घेतला होता, महसूल खात्यानं स्पष्टीकरण दिलंय की निर्देश देण्याबद्दल फक्त त्यात सुचवलेलं आहे, प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाही. अरे चौकशी करून कारवाई करणे म्हणजे रद्दच करणे आहे ना. आणि अधिकाऱ्यांनी वकिली करायची नसते. अधिकारी हा खूप टेटसचा माणूस असतो, त्याला एक प्रतिष्ठा असते. तुम्ही काही पण कर बंद दरवाजा. कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्यावर तो गैरसमज पसरायचा, हे बरोबर नाही. आणि जर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी रद्द करायचं सांगितलंच नाही, स्वतः बावनकुळेंनी मान्य केलं की मी पत्र दिलंय म्हणून मीडियात स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय. आणि याच्याही पलीकडं फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की सरकार हस्तक्षेप करत नाहीये, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे, नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकारी सरकारला हस्तक्षेप करतात नाही. बावनकुळेचं पत्र काय, हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेंनी पत्र दिले. वाटुळं जर गोरगरीब मराठ्यांचं 70 वर्षात 70 वर्षात मराठा समाजाचं जर वाटोळं कोणी केलं असेल ना, तर ह्याच सरकारने केलं. कारण गोरगरिबांच्या लेकरांचं इतकं वाटोळं कोणीच केलं नाही, तितकं बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील सगळे ते प्रोसिजर नुसार चालू आहे त्याचं काम. ही वैयक्तिक हेतू ठेवून त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग हस्तक्षेप करत नाही तर बावनकुळेंनी काय केलं पत्र देऊन? एवढे तर समज असेल ना तुम्हाला की बावनकुळेंनी पत्र देऊन काय केलं. हस्तक्षेप करत नाहीत, प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर कशाला म्हणतेत, काय म्हणतेत? प्रोसिजर नाहीये तर त्या गंगापूरमध्ये भावाची व्हॅलिडिटी बहिणीची रद्द कसं काय झाली? कोणची प्रक्रिया आहे? द्या की उत्तर. व्हॅलिडिटी भावाला दिली आणि बहिणीची रद्द केली, कोणची प्रक्रिया आहे ही? मराठ्यावर अन्याय करायची प्रक्रिया सुरू आहे का? ते काय बोललेत मला माहित नाही, त्याच्यामुळं ज्यांचं मी बोललेलंच ऐकलं नाही त्यांच्याबद्दल उगाच काही बोलणं योग्य नाही, म्हणून मी ऐकलंच नाही ते काय बोललेत ती. परंतु याच्यावरती तर मी एवढं तरी फायनल सांगू शकतो की गंगापूरला जर व्हॅलिडिटी भावाला दिली तर बहिणीची रद्द का केली, ही प्रक्रिया कोणची? वर्षा निवासस्थानावर तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, कधी असणार आहे? ते बघा, आंदोलन तर अंतरवलीतच होणार, ते फायनल आहे. पण सांगता येत नाही, निर्णय वेळेवरती काय डाव फिरल काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर. कारण वर्षा निवासस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा. फडणवीस साहेब जनतेचे आहेत. आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांच्या नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करती त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखव, बसावर म्हणून गच्चीवर, त्यांच्यावर स्लॅबवर उपोषणावर बसतो. लक्ष्मणाने आरोप केला की तुमच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांना वाटत होतं की जरांगे पाटलांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिजे तितका प्रतिसाद भेटणार नाही, पण सध्याचा प्रतिसाद पाहता काय वाटतं आपल्याला? काय असतं भाऊ, कोणाच्या म्हणण्यावर मी कधीच चालत नाही. कुणी जर मला याच्या मागं मराठ्याने राहिले रोजच मराठ्याला पळू, रोजच पळू का? करू वाटलं मराठ्याचं रोजच? कुणी काही थोडं डवचित मग मी तेच करत बसू. पुन्हा कुणी म्हणतं आता गाड्या कमी झाल्या, मग का गाड्याच आणत बसू? रोज का लाखभर गाड्या संगच घेऊन हिंडू? माझा समाज 100% एक झाला याच्यात शंका नाही. पण या आत्ता जे झालं ना मराठा समाजावरती अन्याय, त्या अन्यायामुळं मराठा समाज